नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पंढरपूर वाडीत घडलेला चमत्कार. तर 20 वर्षानंतर अन्नपूर्णा आणि सरोजाची भावनिक भेट होणार आहे, पण राजनला अजूनही काहीच कल्पना नाही. आषाढी एकादशीचा चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्र विठुल नामाचा गजराने दुमदुमू गेलेला आहे आणि ज्ञानोबा, माऊली, तुकाराम ह्या अखंड जयघोषात हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या निनादात पंढरपूरच्या दिशेने निघालेले असतात. भगव्या पताका, तुळशीची माळा आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले असतात आणि संपूर्ण वातावरण भक्ती, श्रद्धा आणि भावनेने भरून गेलेलं असतं. ह्याच वारीमध्ये डोक्याला पांढरी पट्टी बांधलेली, शरीराने अशक्त पण मनाने अजूनही खंबीर असलेली सरोजा देखील सहभागी झालेली असते. डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलेला असतो, पण तिच्या मनामध्ये एकच इच्छा असते की पांडुरंगा, माझ्या कमळीचं आयुष्य सुखाचं कर आणि माझ्यावरती कितीही संकट येऊ दे, पण माझ्या मुलीच्या वाट्याला दुःख येऊ नको. विठ्ठलाचं नाव घेत ती वेदना सहन करत पायीच चाललेली असते. दुसरीकडे आपण पाहतो की महाजन बंगल्यामध्ये सकाळपासूनच आनंदाचं वातावरण असतं. राजन मोबाईलवरती बातमी पाहत असतो आणि अन्नपूर्णाला सांगत असतो की आई, यंदाची पंढरपूर वारी आपल्या भागांजवळ महामार्गावरूनच जाणार आहे. हे ऐकताच अन्नपूर्णाच्या चेहऱ्यावरती आनंदच फुलतो आणि ती म्हणते, खरंच? मग हा विठ्ठलाने ते आशीर्वादच समज असं वाटतं. आपण वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे. इतक्यातच कमळी तिथे येते आणि ती अत्यंत निरागसपणे म्हणत असते की आजी, इतक्या लांबून हजारो लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत असतात आणि आपण त्यांच्यासाठी पाण्याच्या बाटल्या, ताक, लिंबू पाणी, फळं आणि जेवणाची व्यवस्था केली तर? देवाची पूजा मंदिरात केलीच पाहिजे, पण भुकेल्या आणि तहानलेल्या माणसांची सेवा केली तर त्याहून मोठं पुण्य नाही. कमळीचे हे शब्द ऐकताच अन्नपूर्णा आणि राजन दोघेही खूप भारावून जातात. अन्नपूर्णा तिच्या डोक्यावरती हात फिरवतात आणि म्हणतात, कमळी, तुझ्यासारखं मोठं मन फार कमी लोकांकडे असतं ग. देवा तुझी अत्यंत आनंदात तुला नेहमी ठेवो. आणि राजनही अभिमानाने म्हणत असतो की आई, म्हणूनच मला कमळी इतरांपेक्षा खूप वेगळी वाटते. क्षणाचाही विलंब न करता महाजन कुटुंब तयारीला लागतं. शेकडो पाण्याचे बाटल्या, ताक, लिंबू पाणी, फळं, बिस्किटं आणि जेवणाचे डबे आणि प्रसाद गाडीमध्ये भरला जातो. राजन साधा पांढरा कुर्ता, धोतर, डोक्यावरून गांधी टोपी आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो आणि अन्नपूर्णाही साधी नऊवारी साडी नेसून गळ्यामध्ये तुळशीची माळ घालते. तिघेही विठ्ठलाच्या नामाचा गजर करत सेवा करण्यासाठी महामार्गावरती पोहोचतात. थोड्याच वेळामध्ये हजारो वारकऱ्यांचा महासागर त्यांच्या समोरून पुढे सरकत असतो. महाजन कुटुंब प्रेमाने प्रत्येक वारकऱ्याला पाणी, ताक, जेवण वाटत असतं आणि वारकरी आनंदाने आशीर्वाद देत म्हणत असतात की विठ्ठल तुमचं कल्याण करो आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदो. प्रत्येक आशीर्वादाने अन्नपूर्णेच्या चेहऱ्यावरती समाधान खुलून जातं प्रत्येक वेळी. आणि अन्नपूर्णा राजनला म्हणत असते की राजन, आपण आहे ना तिघे एकच ठिकाणी उभे राहिलो ना तर मागच्या लोकांपर्यंत मदत पोहोचणार नाही. तू आणि कमळी थोडं पुढे जा आणि मी इथूनच वाटप करते. तेव्हा राजन आणि कमळी लगेचच होकार देतात आणि सामान घेऊन काही अंतरा पुढे जातात आणि अन्नपूर्णा एकटीच वारकऱ्यांना पाण्याची बाटली देत असते. तेव्हा इतक्यातच सरोजाची तब्येत जखमेमुळे आणखीनच खालावलेली असते. उन्हामुळे तिचा घसा कोरडा पडलेला असतो आणि ती अत्यंत थकलेल्या अवस्थेत पुढे येते. तिच्या डोळ्यांसमोर अंधारे येऊ लागतात आणि थरथरल्या हाताने पाण्यासाठी हात पुढे करते आणि अत्यंत मंद आवाजात म्हणत असते, ताई, एक पाण्याची बाटली मिळेल का? तेव्हा अन्नपूर्णा नेहमीप्रमाणे हसतच बाटली उचलते, पण ज्या क्षणी ती समोरच्या वारकऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहते त्याच क्षणी तिच्या हातातील बाटली थेट जमिनीवरच पडते. वेळ जणू एका क्षणासाठी थांबूनच जाते. तिचे डोळे मोठे होतात आणि हातही थरथरू लागतात आणि ओठांवरती न कळत तिच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडतो, गौरी. आणि गौरीही लगेचच हळूहळू वर पाहते आणि समोर अन्नपूर्णा उभी असते. क्षणभर तिलाही स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात आणि ती थरथरत्या आवाजामध्ये फक्त एकच शब्द उच्चारते, आई. आणि हे ऐकताच अन्नपूर्णाचा बांधच फुटतो. ती धावतच सरोजाजवळ येते आणि तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरते आणि अक्षरशः रडू लागते. सरोजा म्हणते, माझी मुलगी. सरोजा, माझी मुलगी, तू जिवंत आहेस, असं अन्नपूर्णा म्हणत असते. आणि इतकी वर्ष मी तुला मेलेलंच समजलं होतं. पांडुरंगा, आज तू माझ्यावरती किती मोठी कृपा केलेली आहे तुला माहिती नाही. सरोजाही स्वतःला आवरू शकत नाही आणि ती अन्नपूर्णाच्या मिठीत कोसळते. दोघांचाही हंबरडा फुटतो. आजूबाजूचे लोकही हा प्रसंग पाहून धबकून जातात आणि अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. सरोजा रडतच म्हणत असते, आई, मला माफ करा. परिस्थितीने मला तुमच्यापासून दूर केलं. मी कधीच तुमचा द्वेष केलेला नाही. अन्नपूर्णा तिचे अश्रू पुसत म्हणत असते, नाही ग, माफी तू मागायची नाही. माफी मागायची असेल तर मी मागेल. माझ्या एका चुकीमुळे माझं घर उद्ध्वस्त झालं.
माझी पहिली सून, माझा मुलगा, सगळ्यांपासून मी दूर झाले. रोज देवाला एकच प्रार्थना करत होते की एकदा तरी माझी गौरी मला भेटू दे. आणि आज विठ्ठलाने माझी प्रार्थना ऐकलेली आहे. अन्नपूर्णा अचानकच सरोजाच्या डोक्यावरील पट्टी पाहते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद एका क्षणामध्ये काळजीत बदलून जातो. ती म्हणते आणि विचारते, काय झालं ग तुला हे? तुझ्या डोक्याला ही पट्टी कशी? सरोजाच्या डोळ्यामध्ये वेदना दाटतात. ती शांत आवाजात म्हणत असते, आई, कोणीतरी मला कायमचं संपवण्याचा प्रयत्न केला होता आणि मला दरीत ढकललं, पण पांडुरंगाने मला वाचवलं. हे ऐकताच अन्नपूर्णाच्या चेहऱ्यावरचा मायेचा भाव संतापात बदलून जातो. ती सरोजाला घट्ट हात पकडते आणि म्हणते की कोणाची हिंमत झाली माझ्या सुनेवरती हात उचलायची? आता मी गप्प बसणार नाही. ज्याने तुझ्यावरती हा अन्याय केलेला असेल ना, त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. सरोजा काहीतरी सांगण्यापूर्वीच तोंड उघडते, पण त्याच क्षणी वारीत अचानक मोठी धावपळ सुरू होते. वारकऱ्यांची गर्दी पुढे सरकू लागते आणि ढकलाढकली सुरू होते. अन्नपूर्णा घाबरून सरोजाचा हात आणखीनच घट्ट पकडते आणि म्हणते, ह्यावेळी मी तुला पुन्हा माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. दुसरीकडे आपण पाहतो की काहीच अंतरावरती उभे असलेले राजन आणि कमळी अजूनही वारकऱ्यांना पाण्याचे वाटप करत असतात आणि त्यांना अजिबात कल्पना नसते की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार काही क्षणापूर्वीच घडून गेलेला आहे. राजनची आई आणि त्याची पहिली पत्नी एकमेकींच्या मिठीत रडत आहेत, पण नियतीने अजूनही राजनला त्या सत्यापासून दूरच ठेवलेलं आहे. आता पुढे काय होणार? अन्नपूर्णा सरोजाला थेट भेट देऊन महाजन बंगल्यामध्ये घेऊन जाणार का? की राजनसमोर सरोजा कधी येणार आणि सरोजा तिच्यावरती झालेला जीवघेणा हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव अन्नपूर्णाला सांगणार का? हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.